नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहे दुधापासून बनवलेलं पनीर। आज मला पनीर खायची खूप इच्छा झाली होती। म्हटलं पनीर कधी बाजारात आणायचं, त्याच्यापेक्षा घरी बनवलेलं एक नंबर। इथं मी एक लिंबू घेतलेला आहे मोठा, त्याचा रस मी काढलेला आहे आणि इथं दूध मी उकळायला ठेवलेलं आहे। दुधाला उकळी आली की त्यामध्ये काय करायचं, लिंबाचा रस असा ओतायचा आणि ते दूध पूर्ण असं फाडून घ्यायचं। थोडं आधी ओतायचं, मग बघायचं कसं कसं होतंय ते। बघा इथे मी दूध छान असं फाडून घेतलेलं आहे आणि आता आपण थोडंसं मला आणि थोडासा लिंबाचा रस असं टाकावा असं वाटतोय, कारण पूर्णपणे दूध फाटलेलं नाही आहे। मी थोडासा लिंबाचा रसही टाकणार आहे आता। आणि आता आपण बघणार आहे की छान असं आपलं दूध फाटलेलं आहे। माझा थोडासा लिंबाचा रस उरला होता, मी तोही त्यामध्ये घातलेला आहे आणि छान असं दूध व्यवस्थित असं फाटून घेतलेलं आहे। बघा तुम्ही इथं बघू शकता किती छान असं दूध फाटलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आणि काय करायचं, एक चाळण घ्यायची। आपली जी पूर्ण चाळण असेल ना, त्यामध्ये मी साडीच्या कापडाचा तुकडा ठेवलेला आहे, पण त्यातून पाणी छान असं नितळतं म्हणून। आणि छान असं आपलं पनीर झालेलं पनीर आहे, सॉरी पनीर म्हणता येत नाही आहे, पण हे दूध फाटलेलं आहे ना ते ओतलेलं आहे आणि त्यामध्ये मी भरपूर पाणी ओतून ते हलवून बाहेर काढत आहे। थोडासा आंबटपणा जो लिंबाचा गेलेला आहे ना, तो बाहेर येण्यासाठी थंडगार पाण्यात मी ते ओतलेलं आहे। आणि आता एक चौकोनी बॉक्स घ्यायचा आहे, फक्त आपल्याला आता पनीरचा शेप देऊन घ्यायसाठी मी हा प्लॅस्टिकचा बॉक्स घेतलेला आहे। हे यामध्ये बॉक्समध्ये ठेवून मी त्याला छान असा चौकोनी आकार देऊन घेत आहे। जाड वस्तू ठेवून त्याला प्रेस करून ठेवायचं आहे 2 तास आणि पनीर तयार होईल आपलं छान असं पनीर तयार झाले आहे बनवून। आता याची भाजी कशी बनवायची हे बघूया। कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये काय करायचं, आपण बारीक चिरलेला कांदा आहे ना, तो छान असा भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये। आता मी काय करणार आहे, यामध्येच मी आलं लसणाची पेस्ट म्हणजे बारीक चिरलेलं आलं लसूण ही त्यामध्ये टाकून भाजून घेणार आहे। बघा तुम्ही ते मी टाकलेलं आहे आलं लसूण आणि सोबत थोडंसं खोबरंही मी बारीक केलेलं होतं, तेही यामध्ये घातलेलं आहे। आता मी यामध्ये मोठं टोमॅटो आहे ना, तेही छान असं भाजून घेतलेलं आहे आणि हे सर्वाची एक पेस्ट बनवली आणि ती पेस्ट मी परत एकदा तेल टाकून भाजत आहे। आणि आता काय करणार आहे, छान अशी पेस्ट भाजलेली आहे, त्यामध्ये मी लाल चटणी आहे ना ती घातलेली आहे। त्यानंतर ही काश्मीर लाल मिरची पावडर घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा ही एकजीव करून घेतलेला आहे। बघू शकता इथे तुम्ही छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि या ग्रेव्हीमध्ये आपण आता पनीर घालून घेणार आहे आणि पनीर ही एकजीव करून या ग्रेव्हीमध्ये घ्यायचं आहे। आता मी थोडंसं पाणी ओतणार आहे आणि छान अशी एक उकळी काढून घेणार आहे, बघू शकता तुम्ही इथे। आणि छान अशी उकळी आली की त्यामध्ये मी काय केलेलं आहे, थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आणि माझी झटपट पनीरची भाजी किंवा पनीर मसाला म्हणतो ना आपण, तो झटपट तयार झालेला आहे। मी घरी पनीर बनवलं, अगदी फ्रेश पनीर होतं माझं आणि ही रेस्टॉरंट स्टाईल भाजी आहे। याची ग्रेव्ही मी लवकरच अपलोड करणार आहे माझ्या चॅनलला, त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका।